हॅलो एव्हरीवन. आजचा क्वेश्चन आहे शो दॅट वेक्टर्स ए वेक्टर इज इक्वल टू 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 6k कॅप, बी वेक्टर इज इक्वल टू 3i कॅप मायनस 6j कॅप प्लस 2k कॅप अँड सी वेक्टर इज इक्वल टू 6i कॅप प्लस 2j कॅप मायनस 3k कॅप आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. ठीक आहे, आपल्याला काय फाइंड आउट काय शो करायचं आहे तर दिलेले गिवन वेक्टर हे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. आपल्याला माहिती आहे जर गिवन टू वेक्टर्स जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा जो डॉट प्रोडक्ट येतो तो 0 येतो. ओके, काय आहे डॉट प्रोडक्ट काय येतो 0. त्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो की ते वेक्टर म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत की नाही. म्हणजे जर आपण ए वेक्टर डॉट बी वेक्टर घेतला इज इक्वल टू बी वेक्टर डॉट सी वेक्टर घेतला आणि ए वेक्टर डॉट सी वेक्टर घेतला, हा जर 0 आला तर तो काय असेल तर ते वेक्टर दिलेले गिवन वेक्टर हे म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील. ठीक आहे, सो फर्स्ट फाइंड आउट करूया ए वेक्टर डॉट बी वेक्टर. सो ए वेक्टर आपल्याला दिलेला आहे 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 6k कॅप डॉट बी वेक्टर दिलेला आहे 3i कॅप मायनस 6j कॅप प्लस 2k कॅप. डॉट प्रोडक्ट माहिती आहे आपण कसं काढतो. तर काय करणार, पहिल्यांदा जे आय कॅप आहे त्याची मॅग्निट्यूड मल्टिप्लाय करणार. सो 2 इंटू 3 प्लस 3 इंटू मायनस 6 प्लस 6 इंटू 2. 3 into 2 that will be 6 आणि minus 6 into 3 that will be minus 18 plus 6 into 2 that will be 12. So 6 minus 18 that will be minus 12 plus 12 that will be 0. So we got a vector dot b vector is 0. Next we will calculate b vector dot c vector. b vector माहिती आहे आपल्याला 3i कॅप मायनस 6j कॅप प्लस 2k कॅप डॉट c वेक्टर 6i कॅप प्लस 2j कॅप मायनस 3k कॅप. ठीक आहे, डॉट प्रोडक्टमध्ये काय करतो, जे मॅग्निट्यूड दिलं आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करतो आणि ॲडिशन करतो. सो 3 इंटू 6 प्लस मायनस 6 इंटू 2 प्लस 2 इंटू मायनस 3. सो 6 इंटू 3 दॅट विल बी 6 3 जा 18. सो मायनस 6 इंटू 2 दॅट विल बी 6 2 जा minus 12, and next minus 3 into 2 that will be minus 6. And calculate 18 minus 18 that will be 0. So we got b vector dot c vector is 0. Next आहे a vector dot c vector. ए वेक्टर माहिती आहे आपल्याला काय आहे 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 6k कॅप. 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 6k कॅप डॉट सी वेक्टर आहे 6i कॅप प्लस 2j कॅप मायनस 3k कॅप. सो 2 इंटू 6 प्लस 3 इंटू 2 प्लस 6 इंटू minus 3 that will be 6 2 जा 12 plus 3 2 जा 6 and 6 minus 3 जा minus 18 that will be 18 minus 18 it will be 0. So we got a vector dot c vector is equal to 0.
So we have satisfied our condition. So we can say that as a vector dot b vector is equal to a vector dot c vector is equal to b vector dot c vector is equal to 0. Vectors a, b and c are mutually perpendicular. Thank you.